नमस्ते माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर. याचं नाव आहे तुषार मोरे व्लॉग्स. मित्र, आज आपण एका नवीन विषयावर बोलणार आहोत. का आता बघा, दिल्लीमध्ये CJPचं आंदोलन चालू आहे. त्याच्याबद्दलच हा विषय आहे. विषयाचं नाव आहे कॉक्रोच आता मोठा होत चालला आहे. मित्र, कॉक्रोच म्हणजे कोण तर झुरळ, परंतु जे न्यायाधीशांनी तरुणांना जी उपमा दिली होती कॉक्रोच, त्याच्यामुळे या पक्षाची स्थापना झाली. त्याचं नाव आहे कॉक्रोच जनता पार्टी. आणि आता यांचं आंदोलन हे खूपच वाढत आहे आणि समस्त देशातून त्यांना पाठिंबा होत आहे, मिळत आहे. प्रत्येकजण आपापल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या शहरामध्ये त्यांना समर्थनार्थ आंदोलन करत आहेत आणि असं दाखवत आहेत की आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत. 20 जुलैला जो मोर्चा निघाला त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना वरती लाठीचार्ज करण्यात आला. त्याच्यामुळे अनेक देशातील नागरिक हे चिडले आणि आपोआप स्वतःहून रस्त्यावर उतरले आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला समर्थन देऊ लागले. त्याचबरोबर सोनम वांगचुक हे रुग्णालयात बसून उपोषण करत आहेत आणि सरकारने त्यांना रुग्णालयात ठेवले आहे आणि तिथून ते उपोषण चालू ठेवत आहेत. आता त्यांना सरकारला देखील या आंदोलनाची दखल घ्यावी लागत आहे. आणि JP नड्डा यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आम्ही चर्चेसाठी तयार आहोत असं सांगितलं आहे. त्याचबरोबर काल राहुल गांधी यांनी देखील मोदींच्या घरासमोर आंदोलन केलं, परंतु त्यांना पोलिसांनी फरफटत नेऊन त्यांना तुरुंगात डांबलं आणि तिथून त्यांना आता परत बाहेर सोडून दिलं. थोडा वेळ तुरुंगात ठेवून त्यांना बाहेर सोडलं. राहुल गांधी यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन आपले मुद्दे मांडले. त्याचबरोबर आपले महाराष्ट्रातले देखील मोठमोठे नेते यांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्राचे आपले शिवसेनेचे उद्धव ठाकरे हे देखील तिथे त्यांना भेटायला गेले होते, अभिजित दिपकेंना, आणि त्यांनी देखील पाठिंबा जाहीर केलेला आहे. त्याचबरोबर आपले महाराष्ट्रातले जे मराठ्यांचे नेते आहेत, जरांगे पाटील, हे देखील तिथे समर्थन देण्यासाठी गेले होते. त्यांचा व्हिडिओ बघा, आता तुम्हाला समजेल जरांगे पाटील काय बोलले आहेत ते. जहाँ जहाँ जरूरत पडेगी सर वहाँ खुद आगे आएंगे. आपल्या देशातल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा म्हणून हे सरकार म्हणजे ज्या भाजपचं सरकार प्रत्येक वेळेस गोरगरीब लोकांच्या लेकरावरतीच जाणून बुजून अन्याय करत आहे. जर यापुढच्या काळात कधी सरकारकडून जर आता हल्ला विद्यार्थ्यांवरती करण्याचा प्रयोग जर सरकारनं केला, यांचा महाराष्ट्रासह राज्यात फिरणं पूर्ण बंद होणार आणि यांचा माज उतरवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. सर ने जो कहा है वो ये कि ये जो सरकार है, बीजेपी की जो सरकार है, वो बस गरीबों के बच्चों के ऊपर हमला करती है. और इसके बाद अगर स्टूडेंट्स पर हाथ उठाया तो जितने भी बीजेपी के लीडर्स हैं उनको महाराष्ट्र में घूमने नहीं देंगे मनोज जरांगे सर, ऐसा सर ने कहा. अरे सगळं मेळच पांगायला. मी मराठीत बोलायलो ते हिंदी सांगायला. मला हिंदी येत नाही, तेव्हाच प्रॉब्लेम आहे. अरे मग हिंदी जर बोललो ना, तुमचं आहे ते ध्यानातून हिंदी जायची तुमच्या बी. नको व्हायला, मला खरंच नाही बोलत. नाही, मी फक्त शेवटचं वाक्यात सांगतो. असंच आंतरवालीला सुद्धा गोरगरिबांच्या लेकरासाठी आंदोलन होतं. त्या ठिकाणी सुद्धा माय मावल्यांना, मुलींना, वृद्ध माणसांवरती सुद्धा प्राणघातक हल्ला केला होता. या सरकारनं आमच्यावरतीही गोळ्या घातल्या होत्या. फक्त माझी सगळ्या विद्यार्थ्यांना एक विनंती राहील, तुम्ही ही जागा सोडू नका. आम्ही सगळा देश तुमच्या मागे आहे. तुम्ही तिकडं गेलात ना, हे आंदोलन मोडून टाकते. शांततेच्या आंदोलनात एवढी ताकद आहे, ते आम्ही सिद्ध करून दाखवलंय. आम्ही सुद्धा तुमच्या सोबत आहेत. ही जागा फक्त सोडू नका. सरकारला आपण निवडून दिलेलं आहे. आपण आपल्या मायबापांना यांना मतदान केलंय, आपल्या गावकऱ्यांनी यांना मतदान केलंय, आपल्या जिल्ह्यानं तालुक्यानं यांना मतदान केलंय. परंतु हेच आज आपल्या विद्यार्थ्यांवरती, लेकरा बाळावरती उलटले. यांना उलट करायची ताकद या विद्यार्थ्यात आणि या राज्यातल्या गोरगरीब जनतेत आहे, हे यांच्या लक्षात नाहीये. परंतु या पुढच्या काळात जर तुम्हाला कुठं धक्का लागला तर आम्ही सगळे तुमच्या सोबत आहेत. सोनमच्या सोबत आहेत, आपल्या अभिजित भैयांच्या सोबत आहेत. सगळा राज्य आणि देश तुमच्या पाठीशी. एवढाच शब्द देतो आणि थांबतो. धन्यवाद सगळ्यांना. जय शिव.
आत्ता तुम्ही ऐकलं असेल की जरांगे पाटील काय बोलले आहेत. ते बोलले आहेत की गोरगरीब जनतेच्या मुलांवरच लाठीचार्ज केला जातो. तसेच आता महाराष्ट्रातून त्यांना फार मोठा पाठिंबा मिळत आहे अभिजित दिपकेंना, कारण ते एक महाराष्ट्रीयन आहेत म्हणून त्यांना मराठी लोक खूप सपोर्ट करत आहेत. आता महाराष्ट्रातून जे काही विद्यार्थी गेले आहेत तिकडे किंवा जे नागरिक आपल्या इकडचे गेले आहेत तरुण लोक, ते काय म्हणाले ते आता ऐका आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजेल. पोलिसांनी 2 दिवसांपूर्वी आंदोलकांवरती लाठीचार्ज केला आणि त्यानंतर हा प्रतिसाद वाढत चालला असल्याचं पाहायला मिळतंय. महाराष्ट्रातूनही जंतर मंतरवरती काही तरुण या ठिकाणी दाखल झालेले आहेत. ज्या पद्धतीने हा आज कालपासून जर आपण पाहिलं तर विरोधी पक्षाचे अनेक नेते या ठिकाणी येऊन गेले, त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांचा जो अलोट गर्दी आहे ती सुद्धा जंतर मंतरवरती वाढत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. तर याच ठिकाणी जंतर मंतरवरती महाराष्ट्रातून काही तरुण आलेले आहेत. तुम्ही कुठून आलाय आणि कशा पद्धतीने एकंदरीत या आंदोलनाला समर्थन करताय? आम्ही वैयक्तिक मी पुण्यातून आलेलो आहे, हे कोल्हापूरहून आलेले आहेत, हे सांगलीच आहे आणि तो पण पुण्याचा आहे. तर आमचं एकच सरकारकडे मागणं आहे की तुम्ही, आमची अपेक्षा काय आहे की फक्त तुम्ही परीक्षा कंडक्ट नाही करू शकत. एक परीक्षा तुम्ही UGC नेटचा घोटाळा केला, तुम्ही नीटचा केला, नंतर नेटचं आज भरत सर जवळजवळ 20 दिवस झालेत UGC नेट होऊन, त्याची साधी ॲन्सर की नाही आहे, जे की अपेक्षित नाही. काल UGC नेटवाले शिक्षक लोक NTA भवनला गेलते तर तिथं त्यांना विचारलं पण नाही, बोललं पण नाही. मग विद्यार्थ्यांनी नागरिकांनी तुमच्याकडून साध्या सिंपल अपेक्षा बंद करायच्या नाहीत का सरकार म्हणून? काय करायचं विद्यार्थ्यांनी? सगळ्यांकडे सगळे रिसोर्स असतात असं नाही आहे. त्याच्यामुळं सरकारने आणि अपेक्षा काय आहे, आज जर मी सरळ सांगतो या सगळ्या युवकांच्या वतीने, आज जर तुम्ही प्रधानांचा राजीनामा नाही घेतला तर तुम्हाला उद्या पंतप्रधानांचा राजीनामा द्यायची वेळ लवकरात लवकर येणार आहे. त्यामुळे सरकारने भाऊक होत आहे. ज्या भावना आहेत 22 लाख विद्यार्थ्यांच्या तुम्ही आयुष्यात, माझ्या बहिणीचा मुलगा संकेत, मी नाव सुद्धा सांगतो, परीक्षा दिली, 400-450 मार्क येत होते. दुसऱ्या वेळेच्या एक्झाममध्ये जो की लीक झाल्यानंतर एक्झाम कंडक्ट केली त्याच्यामध्ये त्याचं कमी मार्क आले. आज त्याच्या घरचे सगळे आम्ही रडतोय. आज काय करायचं? आमची तर चुकी नव्हती. पहिला पेपर आला त्याला 400-450 ॲडमिशन सीट मिळाली असती. काय करायचं आम्ही? असे खूप अजून बीडमध्ये तसे प्रकार घडलेत. खूप ठिकाणी अशा प्रकारे विद्यार्थ्यांवर अन्याय केला जातोय. फक्त परीक्षा कंडक्ट करा ना तुम्ही, बाकीचं तुमचं काय करायचं ते करा. परीक्षा फक्त विद्यार्थ्यांसाठी. तू कुठून आलास दादा? मी कोल्हापूरवरून आलोय. माझं नाव सुजय नागरे. इथं महत्त्वाचं म्हणजे राजीनाम्यानं काय होईल नाही होईल, इथं विषय आहे इंडिव्हिज्युअल इंटिग्रिटी आणि इन्स्टिट्यूशनल इंटिग्रिटीचा. धर्मेंद्र प्रधानांनी जेव्हा राजीनामा दिला तिथून पुढे आपल्या इथं इन्स्टिट्यूशनल इंटिग्रिटी चालू होईल. जसं की तुकाराम मुंडे असतील किंवा कुठलाही मंत्री असेल, ज्यावेळी तो काम करतो त्याचवेळी ते डिपार्टमेंट फेमस होतं. जर हिने ह्यावेळी राजीनाम्याचं जर काम केलं तर एक चांगली सवय आणि चांगला एक डिस्कोर्स इथं पुढे बघायला मिळेल. एक नवीन मित्र, आता तुम्ही बघितलं असेल की आंदोलन करणारे जे विद्यार्थी किंवा विद्यार्थ्याचे नातेवाईक आहेत ते काय म्हणत आहेत की त्यांना न्याय हवा आहे. कारण नीटचे पेपर फुटलेले आहेत, त्याच्यामुळं त्यांच्या विद्यार्थ्यांचं किंवा त्यांचं खूप नुकसान झालेलं आहे. त्याच्यामुळे ते आज शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागत आहेत आणि झालंच तर मोदी यांचा देखील राजीनामा ते मागत आहेत आणि ते न्यायाची अपेक्षा करत आहेत. म्हणून मला असं वाटतं की आता जी झुरळं आहेत ती मोठी व्हायला लागली आहेत. म्हणून या विषयाचं नाव आम्ही दिलं आहे की कॉक्रोच आता मोठा होऊ लागला आहे. धन्यवाद मित्रांनो. आता मी तुमचा निरोप घेतो. पुढच्या वेळी आपण एका नवीन विषयावर बोलू. आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.